सद्गुरुनाथ मारुति महाराज की जय। श्री वालमा माता की जय। महात्मा लक्ष्मण बाबा की जय। राम कृष्ण हरि।
धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो मिठी पडली तो पायी मिठी पडली तो
सुटल्या गाठी झालो पोटी झालो धन्य काळ संत धन्य काळ संत
संत मारुती महाराज माकणेकर यांनी लिहिलेले हे कीर्तन मिती आश्विन वद्य एकादशी दिनांक 15/10/1933 ह्या साली रात्री श्री संत मारुती महाराज माकणेकर यांनी केलेले हे कीर्तन आहे ते मी आपल्या समोर वाचून दाखवलं आहे। कीर्तनाचा अभंग आहे। धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उतारा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याऊनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। तर जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर संत मारुती महाराज यांनी केलेले कीर्तन आहे। संत मारुती महाराज यांचा परिचय आपल्याला करून देण्याची काही आवश्यकता नाही, कारण या गावात 3-4 कार्यक्रम झाले आणि बहुतेक सर्व मंडळींना मारुती महाराजांचा परिचय आहेच। मारुती महाराज जास्त कशामुळे ओळखले जातात की महाराजांचं साहित्य खूप आहे आणि त्या साहित्याच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच कीर्तन आम्ही केले, ते लोकांच्या कानावर गेली सुद्धा, काही प्रसिद्ध सुद्धा झाले। तर आपल्याला प्रश्न सापडतो संतांनी ह्या गोष्टी केल्या कशाला, संतांनी ह्या गोष्टी केल्या कशाला, कशाला तुम्हाला ज्ञान सांगायचं। कारण मनुष्य हा माणसाचा स्वभाव सोडत नाही। कितीही संतांनी उपदेश केला तरी मनुष्य प्राणी असा आहे, तो ऐकून घेतो, तो ऐकून घेतो, परंतु त्याचा जो हेकेखोर स्वभाव आहे तो सोडत नाही। प्रत्येक प्राण्याला स्वभाव आहे, वाघाला स्वभाव आहे, सिंहाला स्वभाव आहे,
अनेक प्राणी आहेत त्यांना स्वभाव आहे, तसा मनुष्यालाही स्वभाव आहे. कारण तो स्वभाव घेऊनच जन्माला आलेला असतो. आणि म्हणून ही मनुष्य रूपाची ओळख करून देण्याकरिता संतांची गरज आहे की आपण कोण आहोत. ते तसं मनुष्याला समजत नाही, कारण ते फार अदृश्य शास्त्र आहे. ते अदृश्य शास्त्र असल्यामुळे संतांची ओळख ही लोकांना होत नाही आणि म्हणून संतांच्या विरुद्ध लोक जातात. हा इतिहास आहे. परंतु जेव्हा संतांचं साहित्य किंवा जेव्हा संतांचं काही मार्गदर्शन हे लोकांना पटते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते, तेव्हा मग संत नसतात. आणि संत नसल्यामुळे ह्या अशा गोष्टी होतात. आज मारुती महाराज आपल्यात नाहीत, म्हणजे देहाने नाही आहेत, कारण ते म्हणतात आम्ही मरत नाही. देहाने जरी गेले तरी त्यांनी जे लिहिलेलं साहित्य आहे, त्यांनी लिहिलेला जो साहित्याचा एवढा मोठा प्रपंच आहे, तो आपल्याकरता त्यांनी ठेवून गेले. आणि त्याचा हा फायदा लोकांना व्हावा. लोकांना म्हटल्यापेक्षा लोक अनेक असतात, पण प्रत्येक माणसाला जीव आहे. जीव आहे की नाही? प्रत्येक माणसाला जीव आहे. या जीवाचा अभ्यास कोणालाच नसतो. जीवाचा अभ्यास फक्त संतांना असतो. आणि त्या जीवाचा अभ्यास संताला असतो, म्हणून संत जीवाकरता सांगतात, तुम्हाला नाही सांगत. कारण त्यांना माहिती आहे एकेकोर स्वभाव कोणाचा जात नाही, कितीही मार्गदर्शन करा. पण संतांच्या सानिध्यात जर आले तर तो स्वभाव बदलतो. भजता पंढरी राया मनासहित पालटे काया. ज्याला अध्यात्म लागलं, ज्याला परमार्थ लागला, तो त्याच्या कायसहित मनाच्या विचारासहित बदलून जातो. ही त्या संतांच्या साहित्यामध्ये, संतांच्या याच्यामध्ये शक्ती आहे. आणि म्हणून हे ज्ञान मारुती महाराजांचं तुमच्या उपयोगी पडावं, तुमच्या संसारात याचा काहीतरी फायदा व्हावा, तुमची आत्मिक उन्नती व्हावी, परमार्थिक उन्नती व्हावी, संसारिक नाही, परमार्थिक उन्नती व्हावी, जेणेकरून तुमचा आत्मा तुम्हाला प्रसन्न होऊन तो तुम्हाला सर्व मार्गदर्शन करतो. मनुष्याच्या जीवनामध्ये आपण निर्णय घेतो, या शेतात काय पेरावं, त्या शेतात काय पेरावं, कोणता धंदा करा, कोणतं दुकान टाका. मनुष्य विचार करतो. विचार केल्यानंतर 4 लोकांचं मत घेतो आणि 4 लोकांचं मत घेतल्यानंतर शेवटी तो त्याच्या मनानेच करतो. मग त्याच्या मनाने करतो, याला मार्गदर्शक कोण? त्याचा आत्मा. त्याचा आत्मा त्याला ग्वाही देत असतो, उद्धार जर व्हायचा असेल तर. म्हणून याकरिता आत्मा प्रसन्न करून घ्यावा लागतो. तुमचं जर नुकसान करायचं असेल तर तो आत्मा तुम्हाला बरोबर बुद्धी देतो. जो धंदा आपण टाकू त्याच्या विरुद्ध तो बुद्धी देतो. आणि असा तो माणसाला घरतेच नेतो. आणि म्हणून हे लोक असे, म्हणून तुकोबांनी म्हटलेलंच आहे की बुडत हे जनन न देखावे डोळा, म्हणून कळवळा येतच. आता बुडत म्हणजे कसं काय? कोणी संसारात बुडाले वगैरे वगैरे ते नाही. कारण संतांनी लिहून ठेवलेल्या व्याख्येची अनेक लोक व्याख्या करतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. हा तुकोबाचा अभंग आहे. मग कोण? आपण समजतो जे दीन दुबळे वगैरे हे ते. गीतेमध्ये दीन दुबळ्याला सहाय्य करण्याचा धर्मच नाही गीतेमध्ये. आणि आपण आंधळ्या पांगळ्याला मदत करतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. रंजले कोण, गांजले कोण? शब्दाचा अर्थ मारुती महाराजांनी स्पष्ट केलेला आहे की या जन्म मरणाच्या वारीमध्ये जे फसलेले आहेत, या जन्माचे दुःख भोगत आहेत, यांची सर्व पापे नष्ट करून यांना पुढच्या जन्मामध्ये चांगला जन्म घालून देण्याकरिता संत काम करतात. तोची साधू ओळखावा, त्याला साधू म्हणा. नुसता आंधळ्या पांगळ्याला अन्नदान करणे हा धर्म नाही. गीतेमध्ये हा धर्म नाही. गरीबाला मदत करणे हाही धर्म नाही, गीतेमध्ये आहे. मारुती महाराजांनी ते सांगितलेलं आहे. का नाही तर ते त्यांचं साहित्य वाचा. कारण सांगत जर गेलो तर फार मोठा प्रपंच आहे. गरीबाला मदत का करू नये, कोणाला मदत करावी? दीन दुबळ्याला मदत करावी. दीन दुबळे म्हणजे कोण? दीन म्हणजे जे इंद्रियाने दीन झाले ते, परंतु त्याच्याही मध्ये इंद्रियाने दुर्बळ झाल्यानंतर तो जर ईश्वर नाम घेत असेल त्याला मदत करा.
ईश्वर नाम घेत घेता जो दीन दुबळा झाला त्याला मदत करा. पहा, आणि आपण कोणाला मदत करतो? तसं सगळं जग तुम्ही पाहता. कारण जगामध्ये श्रीमंतही आहेत, गरिबी आहेत, आणि अशा या श्रीमंती गरिबीचा आपण व्याख्या करतो, गरिबाला मदत करा. महाराज म्हणतात गरीब हा फार तस्कर असतो. तुमच्याजवळ जर पैसे पाहिले तर तो तुमचा मर्डरही करते. तुमच्याजवळ जर पैसे पाहिले तर तो गरीब लोक तुमचा गळा दाबून तुमचे पैसे हिसकावून घेईल. कारण तुम्ही त्याला पैसे देण्याकरता पाकिट काढलं तर तो बरोबर पाहतो, त्याला आपण गरीब समजतो. अशाला मदत करू नये. जो परमेश्वरी कामामध्ये परमेश्वर कमावण्याकरता सायास करतो अशा माणसाला त्याची इंद्रिय दीन दुबळे झाले त्याला मदत करा. ठीक आहे. तर असा हा जीवाचा अभ्यास जो आहे महाराज म्हणतात हा संतांना असतो. आणि आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना आजच्या अभंगाचा जो तुकोबांनी अर्थ केला, महाराजांनी सांगितलेल्या कीर्तनामध्ये, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. यामध्ये काय महाराज म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक वेळा येतात. वेळा म्हणजे काळ. असा काळ येतो तो घातवारही होतो. कधी घात होतो माणसाला, कधी कधी माणसाला चांगल्या कामाकरताही वेळ मिळत नाही, चांगले काम होते. तर अशा माणसाच्या जगण्यामध्ये अनेक वेळा माणसावर येतात. वाईट येतात, चांगल्या येतात, अशा वेळा माणसाच्या जीवनात येतातच. पण ह्या वेळा ज्या आहेत महाराज म्हणतात किंवा तुकोबा म्हणतात, ह्या वेळा ह्या घात वेळा आहेत, ह्या कामाच्या नाहीत. ह्या मनुष्याच्या प्रपंचाच्या कामाकरता दिलेल्या वेळा आहेत. त्या मनुष्याच्या प्रपंचाच्या कामाकरता दिलेल्या वेळा आहेत त्या. कारण अशा वेळेमध्ये माणसाचं आयुष्य जात राहते आणि काळ जात राहतो. शेवटी माणसाला मरण येते आणि मरणाच्या वेळी जो काळ असतो तर तो माणूस मरताना सर्व काळ त्याच्या जीवनातला काळ आठवतो. आणि म्हणून असा हा काळ जात राहतो. तर काळाप्रमाणे जीवन जाऊन अंतकाळी शेवटी मरण येते. मग कोणता काळ चांगला? महाराज म्हणतात, तुकोबा म्हणतात, मनुष्याच्या जीवनातला कोणता काळ धन्य आहे? तर तो त्यांनी लिहिलेला आहे, जेव्हा संतांच्या पायाची मिठी माणसाला जीवाला पडेल तो काळ धन्य आहे. ज्या दिवशी माणसाला संतांचे हरीचे पाय दिसतील तो जीवनातला माणसाचा सगळ्यात मोठा धन्य काळ आहे. कारण तुकोबा म्हणतात जेव्हा माझी संतांची भेटी झाली, महाराज म्हणतात जेव्हा समजा आमची संतांची भेटी झाली तेव्हा संताबद्दल अनेक संशय माणसाच्या मनात असतात. हा साधू कसा आहे, हा खोटा आहे, हा चांगला आहे की नाही आहे, की लुबाडणारा आहे, कसा आहे, वगैरे वगैरे. ह्या गोष्टी ज्या माणसाच्या जीवनामध्ये पण संतांचे पाय घेतल्याने, संतांचे पाय पाहल्याने तुकोबा म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी. संताबद्दल माझ्या मनामध्ये जो संशय होता, माझ्या मनामध्ये संताबद्दल जो संशय होता, संदेहाच्या सुटल्या गाठी, ते सर्व संदेह कल्पना जेव्हा मी संतांच्या पाया लागलो तेव्हा माझ्या डोक्यातल्या सगळ्या संकल्पना निघून गेल्या आणि त्यामुळे झालो पोटी शीतळ. ज्या दिवशी तो जीवनातील अत्यंत मोलाचा योग, तर अशी संत पावलाच्या मिठीने मनात संतांच्या विषयी ज्या संशयाच्या गाठी निर्माण होतात त्या गाठी सुटून जातात. एवढं संतांचं महत्व आहे. संशय संताबद्दलचा सुटतो आणि सुटल्यानंतर अशी पायाला मिठी संतांची पडली त्या दिवशी माणसाला समाधान होतो. हे खरं समाधान आहे. त्या ठिकाणी हृदय समाधान पावते, जीव नाही. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुख आहे, परंतु एक गोष्ट आहे, सुख आहे परंतु समाधानच नाही. काही काही ठिकाणी वेळ अशी असते की सर्व माणसाजवळ आहे, संपत्ती आहे, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी आहे, सगळं आहे, परंतु समाधानच नाही. त्या संपत्तीचा काय उपयोग? आणि म्हणून या ठिकाणी हृदय समाधान पावते असं ते म्हणतात. आणि समाधानासारखी गोष्ट कुठेही बाजारात मिळत नाही. समाधान म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्ये सुख मानणे, त्याला म्हणतात समाधान. ते काही बाजारात मिळत नाही.
आपल्यावरची परिस्थिती आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, ज्याच्या कोणाजवळ 4 एकर जमीन आहे, कोणाजवळ 10 एकर जमीन आहे, त्याच्यात जे सुखी असतील ते खरे समाधानी. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की समाधानासारखी गोष्ट कुठेच मिळत नाही. कारण आपलं एखादं कठीण काम जर संतांच्या कृपा प्रसादाने झालं तर किती समाधान लाभते. किंवा संतांनी माझं काम केलं, संतांच्या मागे आपल्या जर मनात भक्ती असली, संतांच्या कृपेने एखादं काम आपलं होते ते म्हणजे आपोआप होते. आपल्याला माहीत नसते, आपल्याला माहीत नसणारं होणारं जे काम आहे ते आपोआप होते, त्याला संत कृपा म्हणतात. आपल्या पश्चातच ते काम होऊन जाते. पण आपण आभार मानतो का संतांचे? नाही मानत. आणि मी हो म्हणून हे काम झालं. लोक म्हणतात मी हो म्हणून हे काम झालं. तिथे तुम्हाला संतांची कृपाच माहीत नसते. आणि म्हणून अशा रीतीने हा जो काळ आहे तिथे जे समाधान असते ते क्षणिक असते. परंतु ज्या दिवशी संतांच्या पायाला मिठी पडेल ते समाधान अक्षयी असते. ते नेहमीसाठी ते समाधान टिकून राहते. आणि म्हणून ते म्हणतात की आपण संसार रूपी भवनदीचा झाला तारा या उतारा प्रसाद. भवनदी म्हणजे काय? भवनदी म्हणजे भव म्हणजे जे जे माणसाला भावते ते, म्हणजे हे विश्व जे जे माणसाला भावते त्याला भव म्हणतात. भवरोग, भवनदी, तर माणसाला जे जे भावते ते त्याला भवनदी म्हणतात. आणि या भवनदी म्हणजे संसार रूपी भवनदीमध्ये आपण फसलेलो आहोत. तिला त्या नदीतून बाहेर काढण्याकरता आपल्याला काय आहे, संतांच्या पायाची मिठीची नौका जी आहे किंवा जे तारू आहे, संताला तारू म्हणतात, की ते त्या नदीतून आपल्याला काढून बाहेर काढतात. आणि म्हणून मिठीने तारणारी नौका झाली म्हणून ते म्हणतात भवनदीचा झाला तारा या उतारा प्रसादे. आणि नंतर तुकोबा म्हणतात तुका म्हणे मंगल आता कोण जाता याहून. असा मंगल काळ जो आहे, असा मंगल दान देणारा जो संत आहे, कारण असे मंगल दान देणारे संतापेक्षा याच्यापेक्षा तुकोबा म्हणतात कोण मोठा आहे, कोण दाता आहे, असा कोण दानी आहे. म्हणून ते म्हणतात तुका म्हणे मंगल आता कोण जाता याहुनी. आणि म्हणून मनुष्याला अनेक भ्रम आहे, पण संत भेटीने अनंत जन्माचा प्रश्न कायमचा सुटतो. पण त्याकरिता संत भेटी व्हावी लागते. प्रश्न सापडतो की आता संत कुठं पाहाव. मगाची कीर्तनामध्ये मी सांगितलं, महाराजही सांगतात जर संत मिळत नसेल तर आपला संसारच करा, फालतू लोकांच्या मागे लागू नका. मी संत आहोत, मी अमकं करतो, मी तमकं करतो, कोणाच्याही मागे लागू नका. नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नका. हे संत वचन आहे, तुकोबाचा अभंग आहे. महाराज सांगतात दुसरी फजिती करू नका. तर संसारातच आपलं नाम गा. ज्ञानबा तुकाराम म्हणा योग्य रीतीने आपला संसार करा. कारण गीतेमध्ये कृष्ण म्हणतात जो वरी अर्जुना हा बोधून भेटे म्हणा तो वरिया साधना भजावेची लागेल. जोपर्यंत मनाला बोध होत नाही की हा साधू आहे तो वरिया साधना भजावीच लागेल. साधना म्हणजे संसार, हा संसार करावाच लागतो. आणि म्हणून याकरिता मनाला बोध करा आणि मनाला संत मागा. जी तुमची उपासना असेल ती मागा. त्या उपासनेची कळकळ तुमच्या मनाला असली पाहिजे. उपासना कोणाची असो, कोणी रामाचे उपासक आहेत, कोणी कृष्णाचे उपासक आहेत, कोणी कोण्या संतांचे उपासक आहेत, कोणी कोणाचे उपासक आहेत. तर जी आपली उपासना आहे ती अत्यंत कळवळ्याने करा. आणि केल्यानंतर तो जो आत्मा आहे तो आत्मा तुम्हाला दर्शन देतो. तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला सांगतो मी अमका अमका देव तुमची उपासना आहे. तुम्हाला माहित असेल निळोबा संत होते. निळोबाने तुकोबाचा धावा केला, 42 दिवस धावा केला. तेव्हा देवानी निळोबाला दर्शन दिले. दर्शन दिल्यानंतर निळोबा म्हणाले की देवा तू नाही पाहिजे, मला तू नाही पाहिजे, मला तुकोबा पाहिजे. निळा म्हणे तुझं ध्यात नाही देवा, तुकयाचा धावा करत असेल, मी तुकोबाचा धावा करतो, मला तू नाही पाहिजे. तर अशी तुकोबाची उपासना सिद्ध झाल्यानंतर शेवटी तुकोबाला दर्शन द्यावं लागलं. तसा आपला आत्मा तुम्हाला जर उपासना तुमची कडक असेल तर त्या उपासनेने तुम्हाला दर्शन दिलेच पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या अनंत जन्माचा प्रश्न
कायमचा सुटतो. संत पायाने अध्यात्म मिळते. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे परमेश्वरी भाषा. परमेश्वराची भाषा जी कधीही खोटी होत नाही. आजकाल अनेक साधू म्हणतात आमच्याजवळ अध्यात्म आहे आणि आमचे बोल खरे होतात. हे मत महाराजाला पसंत नाही. हा ठीक आहे, तुम्ही जे काही करता त्याच्याबद्दल आम्ही संतांचं काम करता, संतांना मानता, संतांच्या सगळ्या गोष्टी करता, परंतु अध्यात्म हे मिळू शकत नाही. कारण ते मिळवावं कमावं लागते. ते अध्यात्म आपोआप मिळत नाही. संत म्हणतात, महाराज म्हणतात ते अध्यात्म मिळवावं लागते. त्याची कसोटी घ्यावी लागते. कारण हे जर देण्यासारखं असतं, संत महाराज म्हणतात की जे एखाद्या आपल्या लेकराला दिलं नसतं काय, परंतु अध्यात्म हे पोचू शकत नाही. ते पचवण्याकरता फार मोठी साधना पाहिजे. आणि म्हणून अशा रीतीने अध्यात्माचं महत्त्व जे आहे ते आजच्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात. अध्यात्म म्हणजे परमेश्वरी भाषा, परमेश्वरी ज्ञान, आत्म्याची शक्ती, ती संत पायाने मिळते. मग ती शक्ती कशी असते? ती कुठे आहे? माणसाला मन आहे, बुद्धी आहे. माणसाला मनही आहे आणि बुद्धी आहे, परंतु या मन बुद्धीच्या पलीकडे जी सूक्ष्म शक्ती आहे, मन बुद्धीच्या पलीकडे जी सूक्ष्म शक्ती आहे त्याला आत्मा म्हणतात. पहा, हे कोणी साधू सांगू शकतात काय? ज्याला अनुभव आहे तो जे लिहून ठेवू शकते, त्याचाच अधिकार आहे सांगण्याचा. ते खोटे साधू जे असतात हे सांगू शकत नाही. ते गीतेतलं वर्णन करतील, कृष्णाचं वर्णन करतील, रामाचं वर्णन करतील, परंतु आत्मा ही गोष्ट काय आहे, मनुष्य जीवनाचा अभ्यास काय आहे, हे फक्त मारुती महाराजांच्या कीर्तनातच तुम्हाला ऐकायला मिळेल. आत्म्याचा अभ्यास काय आहे? तर आत्म्याच्या पलीकडे जी शक्ती आहे, म्हणजे आत्म्याच्या म्हणजे मन बुद्धीच्या पलीकडे शक्ती आहे, तिला आत्मा म्हणतात. त्यालाच विष्णुपद म्हणतात, त्यालाच हरी म्हणतात. तर असं हे जे ठिकाण आहे ते आत्मा मनाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि ते मिळवा असं महाराज म्हणतात. मग कशाने मिळवा? तर त्या संतांची उपासना करा, संतांची कर्मे करा, संतांचं नामस्मरण करा, संतांचं ध्यान करा, जे जे काही असेल संतांचं ते करा. आणि म्हणून माणसाला जे दशे इंद्रिय पंचेंद्रिय दिलेले आहेत त्यात मन हे सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे. आणि म्हणून आणि त्याहून परमात्मा ही सूक्ष्म आहे. सांगा, जे डोळ्याने दिसत नाही असा तो मन बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे. आणि म्हणून मनुष्याला इंद्रियाच्या सूक्ष्म वेग जो असतो तोही कळत नाही. मरणाच्या वेळेला सूक्ष्म वेग कळतो काय? एखादा मनुष्य खाटेवर पडला, हाक मूत सुरू होते, इंद्रियाचा वेगही कळत नाही, फजिती होते. असा इंद्रियाचा वेग ज्याला कळत नाही त्याची बुद्धी जाग्यावर राहिली का? नाही. आणि म्हणून मन बुद्धीच्या पलीकडे जी सूक्ष्म शक्ती आहे तिला आत्मा म्हणतात. आणि ते म्हणतात आम्ही तो मिळवला म्हणून आत्म्याला आम्ही नावं दिली. राम, कृष्ण, हरी, जे काही आपण विठोबा, ही नावं पूर्वी नव्हती. विठोबाही लोकांना माहीत नव्हता, पूर्वी काहीच नव्हते. पण संतांनी हा शोध घेऊन त्यांना आम्ही नावं दिली, की आत्म्याला नावं दिली असं मारुती महाराज म्हणतात. लोक अन्य पदार्थाला पूर्वीच्या काळी पाण्याला देव म्हणत, अग्नीला देव म्हणत, आकाशाला देव म्हणत, हे जे पंचतत्व आहे याला देव म्हणत. परंतु जेव्हा तो संतांनी आत्म्याचा शोध लावल्यानंतर आत्मा काय आहे हे आपल्या समोर जगासमोर त्यांनी दाखवलं. आणि म्हणून ते म्हणतात की आत्म्याला आम्ही नावं दिली. परंतु हे सर्व जो खरा साधू आहे त्यालाच हे समजतं. महाराज म्हणतात जो खरा जे पाखंडी साधू आहे, ढोंगी साधू आहे, त्याला आत्म्याचे ज्ञान नसते आणि तो सांगू शकत नाही. कारण मनाच्या बुद्धीच्या पलीकडे शक्ती कोणती हे जर त्याला विचारले तर तो सांगू शकत नाही. खोटा साधू आणि खरा साधू याची काय फरक आहे? खोटा साधू हा लोकांच्या घरी जातो, खोटा साधू हा अनेक लोकांच्या घरी जातो. जो खरा संत आहे तो कधीच कोणाच्या घरी जात नाही, कारण त्याला गरजच नसते, त्याला लोकांची गरजच नसते. आणि म्हणून अशी खऱ्या खोट्या साधूची कल्पना महाराज सांगतात. कारण तो खरा लोकांकडे तो जातच नाही. सामान्य गुण जसा व्यवहारातला, सामान्य व्यवहारातला गुण म्हणजे एखादा ड्रायव्हर आहे, एखादा चराट बेल्ल्या करणारा माणूस आहे,
डॉक्टर आहेत, वकील आहेत, यांच्याकडे आपल्याला जावं लागतं, ते आपल्या घरी येत नाही. का येत नाही? कारण त्यांच्याजवळ म्हणजे गुण आहे. तसा संताजवळ गुण असतो. पाण्याजवळ गुण कोणता आहे? ताण हरण करण्याचा गुण पाण्याजवळ आहे. पाणी काय म्हणे, मजशी प्या हो, कृषितार्थ धावे सेवावया. ज्याला ताण लागली तोच पाण्याजवळ जातो. तशी ज्याला परमार्थाची गरज आहे तो खऱ्या साधूकडे जातो. आणि म्हणून अध्यात्माच्या गुणवानाजवळ लोकांना जावेच लागते. तर आजच्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात की तुम्हाला सगळा निंदेचा रोग लागलेला आहे, त्यामुळे अध्यात्म मिळत नाही, उंच अभ्यास होत नाही. निंदेचा अभ्यास लागल्यामुळे उंच अभ्यास होणेच नाही. आणि म्हणून याकरिता संत समागम करा. सोपा उपाय. आज आपण इथं बसलो, कीर्तन ऐकतो, हा संत समागम आहे. संतांचं विचार, संतांचे जे काही साहित्य आहे, संतांची मनातल्या काही गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला या सत्संगामध्येच मिळतात. ह्या गोष्टी कोणी सांगू शकत नाही. आणि हे सांगण्याकरता आपण आज इथे जमलो. आणि हे मारुती महाराजांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे. हे महाराजांनी लिहून ठेवलेलं कीर्तन आहे. म्हणून कानाचा एकाग्रपणा करून हे कीर्तन ऐका. कारण असे अनेक कीर्तन महाराजांचे आहेत की अनेक विषयावरती आहेत. एका कीर्तनाने माणसाला बोध होत नाही. पण मी छोटासा प्रयत्न महाराजांच्या कीर्तनाच्या याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आजचं कीर्तन जे आहे महाराजांचं, ते याच्याच करता त्यांनी दिलेलं आहे की संतांचं महत्त्व काय आहे. आणि म्हणून आता जे जसं लिहिलेलं आहे महाराजांचं, तसंच मी तुम्हाला सांगतो. विठ्ठला विठ्ठला मनुष्य प्राण्याचा जो भ्रम आहे, हा भ्रम केव्हा जाईल? जेव्हा अशी वेळ येईल की तेव्हा संतांची भेटी होईल, तेव्हा हा भ्रम अनंत जन्माचा जाईल. मग तो भ्रम काय? प्राणी हा सर्व सृष्टीविषयी अज्ञानी आहे, त्यामुळे त्याला ईश्वराचे ज्ञान कुठले असणार? तो अज्ञानी काय? तर कोणत्या वेळी केव्हा काय होईल हे माणसाला समजत नाही. नुसत्या संसाराने फायदा कसा होणार? संसार त्यागी, बैरागी, संन्यासी, गोसावी यांना ज्ञानाची प्राप्ती झाली काय? नाही. त्यामुळे ते मूर्ख, त्यांचा त्यागही मूर्ख, संसार करणेही मूर्ख. पण कारण ते म्हणतात मरणाच्या वेळेचा गुण तुम्ही काही कमावला काय? सर्व वेद शास्त्री इतिहास वाचले, पण मरणाच्या वेळेचा गुण काही मिळवला काय? मग विश्वाची मेहनत करून त्यातून काय फायदा होईल हे तुम्हाला कळते काय? सृष्टी संसार करणे, वीर्य राखणे, हे करून काही समज झाला काय? नाही. माणसाला सर्व सोंगे करता येतात, पण गुण मिळवला नाही तर भ्रमच झाला. म्हणून सर्व प्राणी जे विद्वान आहेत स्वतःला समजतात ते भ्रमात फसले. आणि म्हणून ते म्हणतात हो का कोणी एक आदी करुणी ब्रह्मा. या मनुष्य देहाला प्राकृत ज्ञान केवढे हो, तो वक्ता असेल, तो श्रोता असेल, तरी आत हा गुण नसल्यास व्यर्थ आहे. संस्कृत भाषा वगैरे येणे हा गुण नव्हे, कारण हा पोट भरण्याकरता गुण आहे. मग याने ईश्वर मिळेल काय? मग ईश्वर काय आहे हे मोठमोठ्या महात्म्यांनी सायास करून लिहून ठेवलेले आहे, त्या साधू संतांनी लिहून ठेवलेले आहे. आणि म्हणून ते त्यांचे वर्णन करतात. मोठे मोठे साधू संत
मोठमोठ्या महात्म्यांनी सायास करून लिहून ठेवले. हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, एकनाथ, श्रीकृष्ण यांनी आध्यात्मिक गुरु मिळवला होता. ती विद्यार्थ्यांनी मिळवली. विज्ञानाची विमानाधिक विद्या मिळवल्याने येत नाही. कारण या सृष्टीमध्ये मनुष्याला जेवढे दिसते तेवढेच फक्त तो ओळखतो आणि त्याचे ज्ञान त्याला होते. परंतु अध्यात्म ही परमेश्वरी भाषा आहे. मग या भाषेच्या ज्ञानाची ओळख आहे काय? मग ती आध्यात्मिक शक्ती जी आहे ती मोठी आहे. कशी आहे? तर ते म्हणतात, तू माऊलीहुनी मवाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, थोर कल्लोळ प्रेमाचा, देऊ कशाची उपमा. ही आध्यात्मिक कला जी होती ती नाथांनी पाहिली, तुकोबांनी पाहिली होती आणि म्हणून त्यांनी हे लिहून ठेवले आहे. आणि जे प्रत्यक्ष पाहिली त्याला दृष्टांतही त्यांनी दिले आहेत. ते म्हणतात, आत्मा जो आहे, आत्मा ह्या चर्मचक्षुला दिसण्यासारखा नाही. जसं पाणी आहे ते दिसते, चंद्र आहे ते दिसते, पण त्याही पलीकडे तुकोबा जाऊन म्हणतात, अनुचा ही गाभा तुका म्हणे धन्य. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की आत्मा एवढा सूक्ष्म आहे. अणुरेणू म्हणजे काय? घराच्या वावण्यातून सूर्यप्रकाशात दिसणारा अणूचा 6वा हिस्सा याला परमाणू म्हणतात. घराच्या वावण्यातून सूर्यप्रकाशात दिसणाऱ्या अणूचा 6वा हिस्सा परमाणू. गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, काय म्हणतात? इंद्रियानी पराण्याहुरेंद्रियभ्य परमनम मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे आणि बुद्धी ही 17वी कला आहे. आणि या बुद्धीच्या तत्वापलीकडे जाणारा जो वेग आहे तो परमात्म्याचा आहे. विठ्ठला विठ्ठला. या बुद्धी तत्वापलीकडे जाणारा जो वेग आहे तो परमात्म्याचा आहे. म्हणून मनुष्य प्राण्याला इंद्रियाचा सूक्ष्म वेग कळत नाही. तो जर कळत नाही तर मनाचा बुद्धीचा वेग कुठला कळणार? म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, देहाची या गावा जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ आगवा वाया जाय. म्हणून आपल्या देहाचे कर्तव्य काय आहे हे आपल्याला समजले पाहिजे. आपल्या देहाचे कर्तव्य काय आहे हे समजले पाहिजे. कारण ईश्वराची सत्ता जी आहे ते बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि असा अभ्यास बुद्धीच्या पलीकडे गेला म्हणजे मग ते म्हणतात की देवळी तुझ्याच जवळ आहे. तो अभ्यास पलीकडे गेला पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात, तुझे आहे तुझ पास.
तुझ्या जवळच आहे, म्हणून तुकोबा म्हणतात की तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनीच केली. मनही तुमच्या जवळच आहे, बुद्धीही तुमच्या जवळच आहे, पण मनाच्या बुद्धीच्या पलीकडला वेग तुम्हाला आला काय? मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धी परस्तस्तु सहा. मग कसे व्हा? हम तो बैरागी बैरागी सुरत रामसे लगी असे व्हा. असा बुद्धीच्या पलीकडे पाहणाऱ्याला बैरागी म्हणतात. असा बुद्धी तत्वाकडे पाहणारा तो बैरागी होतो. आणि असा सूक्ष्म आत्मा बनला म्हणजे तो बैरागी नाही तर सोंग आहे. सोंगे छंदे काही देव जोडे असे नाही. तो कीर्तन करणारा असो, बैरागी असो, गोसावी असो, गृहस्थाश्रमी असो, त्याच्याजवळ हा गुण असल्यास तो खरा. म्हणून त्या बुद्धीच्या पलीकडे सूक्ष्म तत्वाला शक्तीला आत्मा म्हणतात. आणि म्हणून संत म्हणतात की मला ते दाखवा. म्हणून ते तुकोबा म्हणतात मज दाखवा दाखवा. दाखवा तुमची पाऊले केशवा. बुद्धीच्या पलीकडे सूक्ष्म शक्तीला आत्मा म्हणजे हरिपद म्हणतात, विष्णू म्हणतात. हरीचे पाय म्हणजे पद, पद म्हणजे स्थान किंवा जागा. विष्णू पदम निर्भया म्हणजे भयरहित होऊन हा अभ्यास या पदाला न्यावा लागतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानियाशी गर्भवास. ते कोणाला प्राप्त होते? हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरीचे स्थान म्हणजे ते जे रात्रंदिवस राहतात ते स्थान, याला अध्यात्म म्हणतात. यालाच अध्यात्म म्हणतात. पण लोक अन्य पदार्थाला देव म्हणतात, कारण पाखंडी साधूला अध्यात्म ज्ञान नसते. पाखंडी साधूला अध्यात्म ज्ञान नसते आणि म्हणून कुत्र्याप्रमाणे गुरु व्हायला ते पडकले. गोसावी, बैरागी, वारकरी हे असे भुकेले झालेले आहेत. त्यांचे शिष्य तरी हे आहेत काय? मंत्र घेणे हे शिष्य होणे समजतात. पण हा गुण जर नसेल तर तरणार कसे? हा गुण पाहिजे. ज्याच्याजवळ हा गुण नाही त्याला तुकोबा काय म्हणतात? आत्मज्ञान नाही.
त्यांनी हे शिष्य होणे समजतात, पण हा गुण जर त्यांच्याजवळ नसेल तर तो ताळील कसा? म्हणून महाराज म्हणतात की हे मागणे असावे. कोणते? तर ते ज्ञान मला द्यावे. म्हणून ते म्हणतात कृपा करा दिनावरी, कृपा करा दिनावरी, तो मज दाखवावा हरी. ही मागणी असावी आणि असा गुरु करायचा. गुरु कोणाला म्हणतात? गुरु कशाला म्हणतात? गुरु म्हणजे गो म्हणजे प्रकाश, गो म्हणजे प्रकाश आणि रु म्हणजे दृष्टी. दृष्टी गोचर होणारा म्हणजे तो आत्म्याला दाखवणारा. असा ज्याच्याजवळ गुण असेल त्याला काय म्हणतात? तोची साधू ओळखावा देव देव. त्याला तोची साधू ओळखावा. अशा प्रकारचा आध्यात्मिक गुण ज्याच्याजवळ असेल त्याला देव म्हणा, त्याला गुरु म्हणा, त्याला साधू म्हणा. आणि वेद सांगणे, शास्त्रे सांगणे, कीर्तन सांगणाऱ्याला साधू म्हणू नये. का म्हणू नये? कारण त्यात अध्यात्म नाही. शब्द पाठ करून सांगणारे वरप्रमाणे असतात, पण अध्यात्म मिळवलेले नसून वेदशास्त्रे वगैरे सांगतो, पण त्याला जर विचारले की मन बुद्धीच्या पलीकडे शक्ती कोणती आहे, हा जर वरचा प्रश्न त्याला घातला तर त्याच्याकडून उत्तर येणे नाही. वेद ज्याची गाती श्रुती म्हणती नेती नती. वरवर गायन करण्याने लक्षात न येणारा आणि पाहिला न जाणारा असा अनुभव कसा मिळेल? जसे शब्दांनी पदार्थाची नावे घेतली मग तुमच्या इंद्रियांना तरी संतोष होतो काय? तसे परमात्म्याचे वर्णन करण्याने ईश्वरी रूप दिसत नसतं. कारण शास्त्रांनी, पुराणांनी, मंत्रांनी देव कसा मिळेल? तर मंत्र देऊन शिष्य का करतात? मंत्र देऊन शिष्य का करतात? पोट भरण्यापुरते धन मिळते म्हणून. आणि असे शिष्य संप्रदाय वाढवतो. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांन मागे. सामान्य धनवान श्रीमंताची बायको कोणाजवळ भीक मागायला जातात काय? जो सामान्य धनवान आहे, श्रीमंताची बायको, ती कोणाजवळ भीक मागायला जातात काय? तो असा 10-5 हजाराचा धनी आणि तो इतका अभिमानी शक्तिमान राहतो. तर परमेश्वर म्हणतो तर देवाचा भक्त आणि भीक मागतो, हे हिजळपण नव्हे काय? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भक्त म्हणवतो आणि भीक मागतो, हे हिजडपण नव्हे काय? सामान्य द्रव्यवानाचा मुलगा त्याला भीक मागणे लज्जास्पद वाटते. तर देव म्हणतो माझा भक्त त्रैलोक्याचा धनी, त्याचा मी सेवक, जेव्हा काळ रंग काय येते. 3 लोकांचा नाथ म्हणजे भगवान, म्हणजे आत्मा, म्हणजे नारायण, आणि त्याचा भक्त म्हणजे सेवक. तो इतका हलकट कसा राहील? देवाची इज्जत हलकी कशी होईल? आणि म्हणून तुकोबा अशाला म्हणतात ऐसे पोट भरे संत.
सामान्य गुणाने मनुष्य इतका वजनदार होतो, तसं तराट करणारा, बेळल्या करणारा त्याच्या जवळ लोक आपोआपच जातात, विद्वानाजवळ जातात, वकिलाजवळ लोक जातात, आणि वेश्येजवळही जन तितके आपोआपच जातात. विठ्ठला विठ्ठला. वेश्येजवळही जन तितके आपोआपच जातात, कारण हे साधे अनुभवजन्य ज्ञान आहे, तो वाईट गुण आहे. पण तरी इंद्रियाच्या समाधानाकरिता जन तिथे जातात. मग साधूची ओळख कोण? अध्यात्माची. जर साधू हे नाव ठेवून घेऊन तो जनाजवळ जातो आणि जन त्याच्याजवळ येतच नाही, तो जनाजवळ जातो, जन त्याच्याजवळ येतच नाही, याला अभक्त म्हणावे. आणि भक्त कोणाला म्हणावे? मनाच्या पलीकडचा, बुद्धीच्या पलीकडचा अभ्यास ज्याच्या जवळ आहे, तो अनेकांच्या घरी कसा जाईल, तो कोणाला शिवाय कसा देईल? ज्याला स्त्री पुत्राची नको असतात, तर शिष्य हे नाव तरी तो का लावेल? आणि म्हणून अशाच्या जवळ अध्यात्म नाही असे समजा. तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी कोणाला मंत्र दिला काय? तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी कोणाला मंत्र दिला काय? नाथांनी तसेच, जसे वडिलांनी केले तसे न करता जन काय करतात? मनाला तैसा करीती विचार. या जगात ज्याच्याजवळ अध्यात्म आहे त्याला जगाची गरजच नाही. ज्याला गरज असेल त्याने याला शोधावे आणि त्याची सेवा करा, त्याची भेटी घ्या. कारण या साधूच्या आधाराने बुद्धीच्या पलीकडे जाता येते, करणी करून अध्यात्माला जाता येते. अध्यात्माचा समज नाही म्हणून ही सृष्टी आहे असे लोकांना वाटते. ती कशामुळे वाटते? आपल्या डोळ्याच्या पटलावर प्रकाश पडतो आणि आतील रक्तातील विजेवर परिणाम होऊन तो हा प्रकाश दिसतो. पण सूर्य नसल्यावर हे दिसते काय? डोळे उघडे ठेवून अंधारात दिसते काय? सूर्य आहे, पण शरीराच्या आत वीज जर नसली तर मनाला ते दिसेल काय? म्हणून दोहांच्या मिश्रणाने विश्व दिसते ते खोटे दिसते. नाना आकार कसे दिसतात? जसे पाण्याचे निरनिराळे आकार दिसतात
ते बाहेरच्या आकारासारखे दिसतात, तसे ब्रह्म जे आहे ते ब्रह्म निरनिराळ्या आकाराचे दिसते. श्रीराम श्रीराम ब्रह्म एक आहे. मग ते निरनिराळ्या तुकडे रूपाने का दिसते? जसे माठामध्ये सूर्याचे आकार अनेक आकार दिसतात, त्याचे आकार अनंत तुकडे दिसतात. सर्व दृश्य आकार खोटे दिसतात. खोटे म्हणजे नसून दिसणारे. असे नेत्राच्या बाहुली संबंधाने दिसते. विश्व बाहेर व आत, स्वप्नात वगैरे विजयावरती दिसते आणि त्या छायेमध्ये विश्व दिसते. तर असा हा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी वेडा झालाय. कारण तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तू भया दिवाना, तुका म्हणे तू भया वेडा झालाय, मूर्ख झालाय. या नरदेहाला येऊन स्वतःचा शोध हा मन बुद्धी पलीकडे केला नाहीस तर व्यर्थ आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, साधू, बुवा, बैरागी, गोसावी तुम्ही स्वतःला म्हणवता, पण गुण आध्यात्मिक नाही म्हणून पशुतुल्य आहात. अशांना संतांनी पाखांडी म्हटले आहे, लुच्चे म्हटले आहे. या गुणाचा शोध न करता वेडा राहून जगात गुरु म्हणवतो आणि लोकांना म्हणतो मी तारतोही म्हणतो. हे असे वेड लागले आहे. म्हणून हे साधू व्हायला पडत नाही. कारण साधू झाले म्हणजे ते काय म्हणतात, हरिजन के तीन गुण, हरिजन के तीन गुण हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान न मिले और वैकुंठ चले जाओ. साधूच्या सर्व जण पाया पडतात, त्याला मिष्टांना खाऊ घालतात, त्याचा सन्मानही होऊ लागतो. त्या साधूने स्त्री भोगली तरी ती गुप्तच ठेवली जाते. हे असे हरिजनाचे होते. विठ्ठला विठ्ठला साधू पाप कर्म करून दुसऱ्याला कळू देत नाही. महाराज म्हणतात, कोणीही लोकांना आपला पाप कर्म कळावा या हेतूने करतो काय? नाही. कारण म्हणणाऱ्याला जर विचारले का हो तुम्ही तरुण वयात काही पाप कर्म केले काय, तर तो काय सांगेल? म्हणून संत म्हणतात, काय बोलातील तो
तुम्ही तरुण वयात की पाप कर्म केले की नाही, तर तो काय सांगेल, काय बोलतील तोंडे म्हणा माझी कान कोंडे, अशी त्याला मौन दशा धरावी लागेल. हे खास होतं. कारण खरी गोष्ट कोणीच सांगत नसतो, खरी गोष्ट कोणीच सांगत नसतो. नाटकातील पार्टी आपला पार्ट बराबर बजवून दाखवतात. शंकराचा पार्ट नारदाचा पार्ट करून दाखवतो. तसेच हे साधू जे सोंग घेणारे जे असतात, तो पार्ट बरोबर करून दाखवतो, पण त्याच्या आतमध्ये काहीच नसते. कारण अंदर की राम जाणे. आपला पार्ट करून ते बरोबर दाखवतात. तसेच ब्राह्मणाचे सोंग घेणारे तेच करतो. का करतो, तर बुद्धीच्या पलीकडे गेले नसल्यामुळे असे होते. कारण तुका म्हणे गेल्या षड उर्मी अंगे निवारून मग ब्रह्मचितो. या शरीराला जे व्यसन लागले त्याप्रमाणे कल्पनांनी तो तसे करून दाखवतो. जसा एखादा सुखवस्तू गृहस्थ असतो, तो आपला पाठ बरोबर करून दाखवतो. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक जण शारीरिक सोंग करून दाखवतो. हा सर्व बाह्यरंग आहे. या भ्रमामध्ये भजन केले, कीर्तन केले, तीर्थव्रत करता, हे सर्व सोंग आहे. का सोंग आहे, तर मनबुद्धीच्या पलीकडचा गुण आहे काय, नसल्यास तो अवगुण आहे. आणि म्हणून संत म्हणतात अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. म्हणून याकरिता महाराज म्हणतात आपण जन्माला येऊन आपला शोध करून बुद्धीच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते मिळवले पाहिजे. त्या खाली बाकी अवगुण आहे. खरं काय आहे, तर त्याग जो आहे तो खरा. गृहस्थाश्रम सत्य का, अविवाहित राहणे, तीर्थ व्रत तप करणे, हे खरे आहे काय, नाही. कारण कृष्ण गीतेमध्ये म्हणतात ना हम वैदेन तपसा न दानेन न चेजया शक्य एवं विधो द्रष्टू दृष्टवानसी मायथा. तसेच ते काय म्हणतात, नारायणाच्या लोपे घडकी अवधीच शोधाशिवाय काहीही करणे हे पाप होते. कीर्तनाचा विषय विसरून जातो, मन बुद्धी पलीकडचा विषय भुलून जातो आणि भलतेच बोलत बसतो, दुसऱ्याच्या उन्हा खुना काढत बसतो. तर असे हे जीव लबाड असतात. त्यांना खरा अभ्यास करायचाच नसतो. आणि म्हणून संत म्हणतात तुम्ही ब्रह्म मिळवा. आणि मिळवल्यानंतर ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा करी.
घडते हीच पापे. म्हणून संत म्हणतात की परमात्म्याच्या शोधाशिवाय काही करणे पाप होते. तो शोधल्यावर अवघाची संसार सुखाचा करणं आनंदे भरीन ती लोक संत म्हणतात. पण लोकांना खरा अभ्यास करायचाच नसतो. गुण दोष या तीन विचारी काही हा दिला पायी आपुल्या. म्हणून संत म्हणतात या सृष्टीतील सर्व दृश्याला काही वाईट म्हणू नको. या सृष्टीतील सर्व दृश्याला काही वाईट म्हणू नको. का म्हणू नको तर एकमेवाद्वितीयम ब्रह्मनेहम नास्ति. आपली दृष्टी सदोष आहे, त्यामुळे हे असे तुकडे दिसतात. आणि म्हणून संत म्हणतात की संकोचिनी कार्य झालाशी लहान आणि ही आपोषण ब्रह्मांडाची. संत या जीवाला म्हणतात की तू असा संशय का धरतो. वेदामध्ये काय आहे, जगात ईश्वर एकच आहे. सर्व जगात ईश्वरच आहे सांगितले, पण तरी तू असा का म्हणतो. तर यामध्ये महाराज म्हणतात, हे विष्णू स्तोत्र महात्म्यामधला श्लोक आहे. एकोम विष्णुर्महत्वतम पृथक भूतान्य के नशा त्रिलोकान्या व्याप्त भूतात्मा भुक्ते विश्वभोगवेहा. पण जन मनात येईल तसे वागतात. महाराज म्हणतात कोणी कशी राहो, कोणी कशी राहो, तू कोणाला दोष लावू नको. न पाहे गुण दोष नायके लोका. न पाहे गुण दोष साधू कोणाला म्हणावे, ज्याची मनस्थिती सर्व सृष्टी पाहूनही आनंदी राहील आणि या जगाला तो ईश्वराचे अंश मानील, लहान मोठे न मानील, सर्व ब्रह्म मानील तो साधू. पण जन सहज उलट मनन करतात, अभिमानाने गोष्टी सांगतात, अभिमानाने गोष्टी सांगतात आणि शेवटी तंट्यावर जातात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सांगता सांगता शेवटी तंट्यावर जातात. महाराज म्हणतात अशांना कीर्तन कसे करणार, अशांना कीर्तन कसे करणार, इतके निंदक जन झालेले आहेत. या प्राकृत नराला मनाच्या पलीकडे कसे करणार. म्हणून ते म्हणतात ऐका ऐका भाविक जन कोण कोण भारते. तुमच्या मनाला सर्व निंदेचा रोग लागलेला आहे. मग हा भवरोग केव्हा जाईल, हा भवरोग केव्हा जाईल तर ते म्हणतात धन्य काळ संत. मनुष्याचा जन्म हा धन्य केव्हा होईल तर जेव्हा साधूची संगती होईल तेव्हा.
संत शरीराची सेवा घडून येईल, तेव्हा अशाचे मर्दनंच गुणवर्धनम, मर्दनाने जसा गुण येतो, जसा सुंठ घासला तसा त्याचा गुण येतो, बिरा घासला तसाच त्याचा गुण येतो, चंदन घासले तसा गुण येतो, तसं या नरदेहाच्या मर्दनाने गुण येतो. डोळे, वाणी, कान, हात, पाय यांनी मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करून, तीही जोराने करून ती फक्त संतावर करायची. आणि म्हणून संत म्हणतात, हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. मग मेहनत कशी करायची? की अशी आशा करा की संताचा दास मी जन्मोजन्मी होईल. तर सोपी जाता बरोबर मनावर तुकाराम दिसावे, संत दिसावे, त्यांचा जोडा घेऊन मी चाललो. आपण साक्षरात दिसावे व मुखाने म्हणावे, हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. आस म्हणजे आशा. कोणती आशा असावी? की संताचा सेवक, त्या पदाची आस बरोबर राहावी. पण तुम्हाला मुसलमान, कोल्हाटी, चोर, बदमाशी स्वप्नात दिसतात, रामाचे तुकोबाचे दास दिसतात का? हा अभ्यास करून संताचे साक्षात्कार दिसले पाहिजे. मग त्या संताचे कोणतेही दासत्व असो, त्याची आशा असावी. आणि अशी आशा गेल्यानंतर ते म्हणतात, झाली संध्या संदेह माझा आशा असावी. मनाच्या पलीकडे अभ्यास नेणे आणि बुद्धीच्या पलीकडे ईश्वर अनुभवावर जाणे, हे कशाने होते? तर हे संत दास होण्याने होते. बाहेर संताचे दास व आत मनावर स्वप्नाच्या जागेवर कृष्णाचे दास. मग असे तुम्ही निवृत्तीनाथाचे वगैरे दास आहात काय? असा भाव दिसला पाहिजे, तिथे देव दिसला पाहिजे. भाव जर असला तर भावेशी विद्यतो देवो तस्मात भाव ही कारण. संताचे दासत्व मनावर दिसल्यास संत दर्शन होणार नाही? होतेच. आणि म्हणून ते म्हणतात, असे दर्शन झाले म्हणजे काय फायदा होतो? संत दर्शनी मनावर दिसल्यावर संत दर्शन होणार नाही. भक्तीच्या भावाची खून
ती काय आहे? मनावर संत दास्यत्व दिसणे. म्हणून तुका म्हणे झाला आत्मलाभ तुलावला. संत दर्शन होऊन खून मनावर आली म्हणजे ते अध्यात्म वाढू लागतं. ईश्वरी भाषा आत्मा बोलू लागतो. जसा फुलाचा रंग येऊ लागला म्हणजे सर्व फूल त्या रंगाने भरलेले दिसते, तसा या जीवाला संत दास व्हायचा रंग लागला की तो सर्वस्वी आत्माच होतो. मग तो पाप पुण्य याने तो अनुभव त्याचा नष्ट होत नाही. म्हणून महाराज म्हणतात तो रंग साधा. साधक व्हा. कसा? साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. म्हणून महाराज म्हणतात की सर्वांनी स्वतःचे मत सोडा. जाणीव राहणी मनबुद्धीच्या पलीकडे नसलेले खोटे म्हणजे ते सोडा. आणि काय करा? संत समागमी धरावी आवडी. स्वतःचे मत स्वतःची जाणीव राहणी म्हणजे काय? मनाच्या बुद्धी पलीकडे नसलेले जे खोटे आहे ते सोडावे. आणि काय करा? संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची सर्व मते त्यागा. त्याग भोग नेम कायदे सगळे सोडा. आणि बाहेरची संत सेवा ही मनावर उमटली पाहिजे. बाहेरची संत सेवा मनावर उमटली म्हणजे तो भाव लागला आणि तो भाव त्याचा सत्य झाला म्हणायचा. आणि आवडीप्रमाणे ते वाढते, ब्रह्मज्ञानही वाढते. मग त्याचे सर्व स्वभाव हे सर्व ब्रह्म होतात आणि त्याचा शब्दही ब्रह्म होतो.
पाय पांडुरंगा या संताशी निर्व्याणी पाय मागू देवा रामणे आता उदार होई मगधे पाय संतासिया या संताशी निर्व्याणी पाय मागू देवा